गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज ना उठायला जरा उशीरच झाला आणि सकाळी एवढी गडबड झाली ना, मग पटकन आर्याच्या टिफिनसाठी डोसा बनवला. डोसा बनवते तोपर्यंत मला गरम पाणी करायला ठेवलं, जो मी डेली पिते. आज आर्याच्या टिफिनला डोसा, सॉस आणि पपई दिली आणि ब्रेकफास्टसाठी डेलीचं त्याचं ड्रायफ्रूटचा एक लाडू आणि थोडासा डोसा. आज मावशी आल्या म्हणून थोडंसं मला हेल्प झाली आणि आज मला माहीतच नव्हतं की आज होळी आहे. मला वाटलं उद्या आहे. तर पटकन मी घर वगैरे झाडून घेतलं आणि रोबोटला क्लिनिंगला लावलं. ॲक्च्युली रोबोट पण क्लीन छान करतो, पण जर मोठा कचरा असेल तर त्याच्यात अडकतो. मग ते परत क्लिनिंग वगैरे जास्तच रोबोटची पण करावी लागते. त्याच्यामुळे मी डेली एक झाडू तरी मारते. पटकन आर्यनला जेवायला वगैरे भरवलं आणि तो खेळतो आहे तोपर्यंत मी आर्याला जेवायला वगैरे भरवलं. ती 4 वाजता स्कूलवरून येते, परत तिला 5 वाजता क्लासला वगैरे जायचं असतं. आणि आज मी निलेशला लवकरच बोलून घेतलं होतं ऑफिसवरून, कारण मला आर्यन आज काहीच काम करून देत नव्हता. हा हे गाणे पाहण्यात एवढं मग्न होतं ना, ह्याला खूप टी व्हीचा नाद लागायला लागला आहे. आणि तोपर्यंत निलेश आले. निलेश आला की हा इतका खुश झाला की निलेशच्या कडेवरून खाली उतरायलाच तयार नव्हता. निलेशला सारखं हात करून म्हणायचं, मला बाहेर फिरायला घेऊन जायचं. आज काय माहिती आज त्याच्यात काय म्हणजे वारं शिरल्यासारखं आज खूप त्रास दिला आहे त्याने. मग माझं तोपर्यंत सगळं घर वगैरे आवरून माझं ताट वगैरे देवाचं भरून झालं. या अशा पद्धतीने मी ताट भरलं होतं. आणि नंतर काय, मी साडी वगैरे वेअर केली आणि आपलं फॅशन चालू झाली. तर मी कशी दिसते साडीमध्ये मला सांगा. मावशी आल्या, मावशींनी आर्यनचं आणि आर्याची नारळाने दृष्ट काढली, जे की तो नारळ परत होळीमध्ये दहन म्हणजे टाकतात. आणि नंतर मी होळीची वगैरे पूजा केली आणि राऊंड वगैरे मारले. आणि आज मी माझा व्हिडिओ इथंच संपवते. बाय, गुड नाईट. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.